गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, 11वीची आपली लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत, ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. याच्या अगोदर पण आपण एक प्रॉब्लेम सोडवलेला आहे, आज आपण नवीन प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण आता अकाउंटचा सिलेबस हा एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ट्रॅडिशनल ॲप्रोच आपण शिकत आहोत आणि जे ट्रान्झॅक्शन दिले जातात त्यांचं डिटेल ॲनालिसिस कसं केलं जातं, म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट कोणते, त्या दोन अकाउंटचं क्लासिफिकेशन काय आहे, त्याच्यानंतर त्या दोन अकाउंटपैकी त्याला कोणता रूल अप्लाय करणार, त्याच्यानंतर त्या दोन अकाउंटमध्ये कोणता अकाउंट डेबिटला घेणार, कोणता अकाउंट क्रेडिटला घेणार, हे सगळं याला आपण म्हणतो ॲनालिसिस. आणि मग ॲनालिसिस आपण कसं करतो तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला कॉलम आहे टू आस्पेक्ट. मग टू आस्पेक्ट आपल्याला सोडवायचं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला उद्देशच आहे की आपल्याला अकाउंट सोपं बनवायचं आहे आणि कोणतीही भीती न बाळगता आपल्याला अकाउंट एकदम कॉन्फिडेंटली सोडवता आलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण शिकणार. तर पहिले तुम्ही ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट कोणते आले ते ओळखा. म्हणजे पहिले तुम्ही दोन अकाउंट सोडवा. ते दोन अकाउंट ओळखल्यानंतर तुम्ही त्याचं वर्गीकरण करा, त्याच्यानंतर त्याचे डेबिट आणि क्रेडिटचे रूल अप्लाय करा. कोणता अकाउंट डेबिट, कोणता अकाउंट क्रेडिट होणार हे लिहा आणि नंतर शेवटी टू आस्पेक्ट लिहा. असं केलं तर तुम्ही टू आस्पेक्ट लिहिताना कधीच चुकणार नाही. तर येऊया आपण ट्रान्झॅक्शनकडे. पहिला ट्रान्झॅक्शन, आता हा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळेस कॉमन ट्रान्झॅक्शन आहे. कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹90,000. बिझनेस सुरू करण्यासाठी 90,000 रुपये कॅश आणली. तर मी तुम्हाला काय सांगितलं की कोणताही ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर फक्त एवढं चेक करा की त्या ट्रान्झॅक्शनमुळे तुमच्याकडे किंवा तुमच्या बिझनेसकडे कॅश येणार आहे का तुमच्याकडून कॅश जाणार आहे. जर तुमच्याकडे कॅश येणार असेल तर पहिला अकाउंट कॅश अकाउंट आणि आपल्याकडून कॅश जाणार असेल तर दुसरा अकाउंट कॅश अकाउंट. पहिला अकाउंट जर कॅश अकाउंट आला तर पहिला अकाउंट म्हणजे डेबिटचा अकाउंट आणि दुसरा अकाउंट म्हणजे क्रेडिटचा अकाउंट. तर एवढंच लक्षात ठेवा. तर आता कमेन्स बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली. मग बिझनेसकडे कॅश आली का गेली तर कॅश आली. मग कॅश आली म्हणजे पहिला अकाउंट कॅश अकाउंट म्हणजे डेबिटचा अकाउंट. मग इथं लिहा पहिला अकाउंट आपल्याला मिळाला कॅश अकाउंट. पहिला अकाउंट आपल्याला मिळाला कॅश अकाउंट. आता दुसरा, तुम्ही बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली म्हणजे बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे गुंतवलेले आहे. मग बिझनेस सुरू करण्यासाठी जी कॅश वापरली जाते त्याला म्हणतात कॅपिटल, भांडवल. मग दुसरा अकाउंट आपल्याला मिळालं कॅपिटल अकाउंट. मग या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट आले, पहिला आला कॅश अकाउंट आणि दुसरा आला कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट हा तुमचा पहिला अकाउंट आहे म्हणजे डेबिटचा अकाउंट आणि कॅपिटल हा तुम्ही 2 नंबरला लिहिला म्हणजे क्रेडिटचा अकाउंट. एवढं लक्षात ठेवा. आता याचं वर्गीकरण करा. पर्सनल अकाउंट आहे का रिअल आहे का नॉमिनल आहे, याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला याच लेक्चर सिरीजमध्ये मिळणार, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. तुम्ही तिथं जाऊन ते परत एकदा शिकू शकतात. तर कॅश अकाउंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कॅश आपली असेट आहे आणि असेट म्हणजे कोणता अकाउंट, रिअल अकाउंट. मग कॅश अकाउंटला म्हणा रिअल अकाउंट. कॅपिटल कोणता अकाउंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कॅपिटल आपण पैसे गुंतवतो व्यवसायामध्ये आणि व्यवसायामध्ये कॅपिटल कोण आणतं तर व्यवसायामध्ये कॅपिटल आणतो व्यवसायाचा मालक. व्यवसायाचा जो कोणी ओनर आहे तो कॅपिटल गुंतवत असतो. म्हणजे कॅपिटलचा संबंध हा ओनरशी आहे, व्यक्तीशी आहे आणि व्यक्ती म्हणजे कोणता अकाउंट, पर्सनल अकाउंट. मग कॅपिटल हा आपला पर्सनल अकाउंट आहे, हे लक्षात ठेवा, विसरू नका. मग कॅपिटल आपला पर्सनल अकाउंट आहे. आता रूल्स अप्लाय करा. रूल्स कोणते अप्लाय करायचे तर पहिला अकाउंट कॅश तो डेबिटला आहे मग डेबिटचा रूल अप्लाय करा आणि याला क्रेडिटचा रूल अप्लाय करा. आता रिअल अकाउंट, मग रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल अप्लाय करा. मग तुम्हाला सगळ्यांना रूल आपण माहितीच आहे, रूल आपण शिकलेलो आहोत. तर रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्याला डेबिटचा नियम वापरायचा. मग डेबिट व्हॉट कम्स इन, तुमच्याकडे जे आलं त्याला कम्स इन म्हणा. मग डेबिटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. आता दुसरा पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंट कुठं आला, क्रेडिटला आला. मग पर्सनल अकाउंटचे 2 नियम असतात, डेबिटचा आणि क्रेडिटचा. मग क्रेडिटचा नियम वापरा. मग पर्सनल अकाउंटचा डेबिटचा नियम, डेबिट द रिसिव्हर, पण आपल्याला डेबिटचा नाही वापरायचा, आपल्याला क्रेडिटचा नियम वापरायचा, क्रेडिट द गिव्हर. मग लिहा क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर.
मग इथं आपण रूल्स अप्लाय केले डेबिट आणि क्रेडिटचे. आता इथं विचारलं की या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणता अकाउंट डेबिट होणार आणि कोणता क्रेडिट होणार. तर इथंच मी तुम्हाला सांगितलं पहिला अकाउंट डेबिट आणि दुसरा अकाउंट क्रेडिट. मग पहिला अकाउंट कॅश जो डेबिट होणार, मग डेबिटमध्ये लिहा कॅश अकाउंट आणि क्रेडिटला डॅश करा. आता क्रेडिट कोणता होणार, तर 2 नंबरचा अकाउंट कॅपिटल अकाउंट तो होणार क्रेडिट. मग क्रेडिटमध्ये लिहा कॅपिटल अकाउंट. आणि हे सर्व सोडवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता लिहायचं टू आस्पेक्ट. मग या ट्रान्झॅक्शनमध्ये टू आस्पेक्ट कोणते, तर रूल बघायचं. रूल्स कोणते अप्लाय झालं, डेबिट व्हॉट कम्स इन. तुमच्याकडे काय आलं, तर काय आलं टू अकाउंटमध्ये, कॅश. मग लिहा कॅश कम्स इन. मग इथं लिहा पहिला आस्पेक्ट कॅश कम्स इन. आता दुसरा नियम क्रेडिट द गिवर. मग तुम्ही काय लिहिणार, कॅपिटल द गिवर असं लिहिणार का, तर नाही. कॅपिटल कोण देतं, व्यवसायाचा मालक जो कोणी ओनर आहे तो. मग त्याला आपण म्हणतो प्रोप्रायटर. मग लिहा प्रोप्रायटर इज गिवर. प्रोप्रायटर इज गिवर. म्हणजे हा जो रूल आहे तोच लिहायचा, फक्त इथं कॅपिटल द गिवर ऐवजी प्रोप्रायटर इज गिवर. आणि इथं व्हॉट कम्स इन, तर काय आलं कॅश म्हणून कॅश कम्स इन. या पद्धतीने पहिला ट्रान्झॅक्शन सोडवला. प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि फक्त चेक करायचं कॅश येत आहे का जात आहे. दुसरा ट्रान्झॅक्शन डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक ₹9,000. आपण देना बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केली. डिपॉझिट करणे म्हणजे कॅश भरणे. मग आपण बँकेमध्ये पैसे भरलेले आहे ₹9,000. मग सांगा कॅश तुमच्याकडे आली का गेली, तर आपण बँकेत भरले म्हणजे बँकेत गेली, आपल्याकडून कॅश गेली. मग कॅश आली तर आपण कॅश पहिला अकाउंट लिहितो आणि कॅश गेली तर आपण कॅश 2 नंबरला लिहितो. मग आता पहिला अकाउंट कॅश नाही येणार, दुसरा अकाउंट कॅश आहे. मग पहिला अकाउंट कोणता, तर पहिला अकाउंट कॅश कुठे गेली तुमची, तर कॅश गेली बँकेत. मग पहिला अकाउंट बँक अकाउंट. मग बँकेचं नाव दिलं देना बँक. मग पहिला अकाउंट आपण ओळखलं देना बँक अकाउंट. पहिला अकाउंट आहे देना बँक अकाउंट. आणि आपली कॅश गेली, मग दुसरा अकाउंट आहे कॅश अकाउंट. आता याचं वर्गीकरण करा. देना बँक, मग बँका, कंपन्या, स्पोर्ट्स क्लब यांचे नावं म्हणजे आर्टिफिशियल पर्सनचे नावं. आणि आर्टिफिशियल पर्सनचे नावं सगळ्याच्या सगळे पर्सनल अकाउंटमध्ये लिहितात. मग देना बँक कोणता अकाउंट आहे, तर इथं लिहा पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट. आणि कॅश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॅश आपला रिअल अकाउंट आहे. आता नियम वापरा, रूल्स अप्लाय. कोणते रूल्स, तर पहिला डेबिटचा रूल आणि दुसरा क्रेडिटचा रूल. मग डेबिटचा रूल पर्सनल अकाउंटचा वापरायचा. मग पर्सनल अकाउंटचा डेबिटचा रूल काय, डेबिट दी रिसिव्हर. डेबिट दी रिसिव्हर आणि क्रेडिट दी गिव्हर. मग डेबिट दी रिसिव्हर, मग इथं डेबिट दी रिसिव्हर आपण लिहिणार डेबिट दी रिसिव्हर. आणि इथं काय लिहायचं, कॅशचा रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम वापरायचा. मग डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग इथं लिहा क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता विचारलं कोणता अकाउंट डेबिट कोणता अकाउंट क्रेडिट, तर इथंच सांगितलं पहिला अकाउंट डेबिट आणि दुसरा अकाउंट क्रेडिट. मग देना बँक अकाउंट डेबिट. मग डेबिटमध्ये लिहा देना बँक अकाउंट. आणि क्रेडिट कोणता अकाउंट, तर 2 नंबरचा कॅश अकाउंट. हा आपला क्रेडिट अकाउंट. आता याच्यावरून दोन आस्पेक्ट लिहायचे. मग इथं बघा डेबिट द रिसिव्हर. मग तुम्ही काय लिहायचं, डेबिटला काय आणत, देना बँक. मग देना बँक इज रिसिव्हर. मग पहिला आस्पेक्ट झाला देना बँक इज रिसिव्हर. देना बँक इज रिसिव्हर. आता दुसरा क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग काय गेलं, कॅश. मग इथं लिहा कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही 2 आस्पेक्ट सोडू शकतात. आता तिसरा ट्रान्झॅक्शन विथड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज ₹1,500. विथड्रॉ म्हणजे काढणे. मग आपण कॅश काढली, विथड्रॉ म्हणजे काढणे. मग काय काढली, कॅश काढली. कशासाठी, पर्सनल यूज. मग विद्यार्थी मित्रांनो जेव्हा व्यवसायामधून तुम्ही कॅश पर्सनल यूजसाठी काढतात तेव्हा त्याला काय म्हणतात,
तर जेव्हा जेव्हा आपण व्यवसायामधून स्वतःच्या वापरासाठी काही पैसे काढले तर त्याला म्हणतात ड्रॉइंग. काय म्हणतात? ड्रॉइंग. तर ड्रॉइंग इट इज अ अमाऊंट विच इज विथड्रॉ बाय प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे जो कोणी ओनर आहे, व्यवसायाचा मालक आहे, तो व्यवसायामधले पैसे काढतो स्वतःच्या वापरासाठी, तर त्याला म्हणतात ड्रॉइंग. आता तुम्ही बिझनेसमधून पैसे काढले, मग बिझनेसकडे कॅश आली का गेली? तर बिझनेसकडून कॅश गेली. मग कॅश येणार 2 नंबर म्हणजे क्रेडिट. मग कशामुळे कॅश गेली? पर्सनल यूजसाठी. आणि पर्सनल यूज म्हणजे काय? ड्रॉइंग. मग पहिला अकाउंट आहे ड्रॉइंग अकाउंट. मग पहिला अकाउंट लिहा ड्रॉइंग अकाउंट. आणि कॅश गेली, मग दुसरा अकाउंट लिहा कॅश अकाउंट. आता याचं वर्गीकरण करा. ड्रॉइंग अकाउंट कोणता अकाउंट आहे? तर ड्रॉइंग म्हणजे पर्सनल यूज, स्वतःच्या वापरासाठी. कोणी पैसे वापरले? व्यवसायाच्या मालकाने, व्यक्तीने. मग ड्रॉइंगचा संबंध हा मालकाशी आहे. जसं कॅपिटलचा संबंध ओनरशी होता, म्हणजे कोणता अकाउंट? पर्सनल अकाउंट. तसं ड्रॉइंगचा संबंध सुद्धा ओनरशीच आहे, व्यक्तीशी आहे, म्हणजे पर्सनल अकाउंट. मग ड्रॉइंग आपली पर्सनल अकाउंट आहे. मग इथं लिहा पर्सनल अकाउंट. आणि कॅश आपल्याला माहितीच आहे, कॅश आपली कोणती अकाउंट आहे? रिअल अकाउंट, कारण ती असेट आहे. आता नियम लावा, रूल्स अप्लाइड. मग ड्रॉइंगला डेबिटचा आणि कॅशला क्रेडिटचा. मग पर्सनल अकाउंटचा डेबिटचा नियम काय? डेबिट दी रिसिव्हर. मग इथं लिहा डेबिट दी रिसिव्हर. डेबिट दी रिसिव्हर. तुम्हाला सगळ्यांना नियम पाठ पाहिजे. इथं नियम आहे डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे सगळे रूल्स आपण शिकलेलो आहोत. तर नियम पाठ करा. आता कॅश अकाउंट क्रेडिटला आहे, रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग इथं लिहा क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि कोणता अकाउंट डेबिट, कोणता अकाउंट क्रेडिट? पहिला अकाउंट ड्रॉइंग अकाउंट डेबिट. मग इथं लिहा ड्रॉइंग अकाउंट डेबिट. आणि दुसरा अकाउंट जो आहे तो क्रेडिटला जाणार, कॅश अकाउंट. आता वर्गीकरण करा. 2 ॲस्पेक्ट लिहा. मग डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर कोण आहे? ड्रॉइंग. मग तुम्ही असं लिहिणार का ड्रॉइंग द रिसिव्हर? नाही. तर ड्रॉइंग कोण वापरणार? व्यवसायाचा मालक म्हणजे ओनर, म्हणजे प्रोप्रायटर. मग प्रोप्रायटर इज रिसिव्हर. मग इथं लिहा प्रोप्रायटर इज रिसिव्हर. त्याच्यानंतर क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय तुमच्याकडून गेलं? काय गेलं? कॅश गेली. मग लिहा कॅश गोज आउट. तर या पद्धतीने आपण तिसरा ट्रान्झॅक्शन सोडवला. चौथा ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स. वस्तू खरेदी केल्या फॉर कॅश. कॅशमध्ये खरेदी केल्या, उधारीवर नाही. मग कॅशमध्ये खरेदी केल्या 12,000च्या. आता खरेदी केल्यामुळे तुमच्याकडे कॅश येणार का जाणार? तर परचेस केल्यामुळे कॅश आपली जाणार. मग कॅश अकाउंट 2 नंबरला. आता कॅश कशामुळे गेली? वस्तू खरेदी केल्यामुळे, परचेस केल्यामुळे. मग परचेस अकाउंट 1 नंबर. मग लिहा पहिला अकाउंट डेबिटचा जो येणार तो येणार परचेस अकाउंट. पहिले 2 अकाउंट तुम्हाला ओळखता आले पाहिजे. पहिला अकाउंट परचेस अकाउंट आणि दुसरा अकाउंट कॅश अकाउंट. आता वर्गीकरण करा. परचेस आपला खर्च आहे. खर्च आणि इन्कम, एक्सपेन्सेस आणि इन्कम कोणते अकाउंट असतात? एक्सपेन्सेस आणि इन्कम नॉमिनल अकाउंट असतात. मग इथं लिहा परचेस अकाउंटच्या पुढं नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट. आणि कॅश आपल्याला माहिती आहे, कॅश आपला रिअल अकाउंट. आता रूल्स अप्लाय करा. परचेसला डेबिटचा रूल आणि कॅशला क्रेडिटचा रूल. मग नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा रूल. नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग इथं लिहा डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे क्रेडिटला. मग रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग इथं लिहा क्रेडिट व्हॉट गोज आउट. कोणता अकाउंट डेबिट, कोणता अकाउंट क्रेडिट? पहिला परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. मग परचेस अकाउंट लिहा डेबिटमध्ये आणि कॅश अकाउंट लिहा क्रेडिटमध्ये. आता 2 ॲस्पेक्ट. मग पहिला ॲस्पेक्ट डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग डेबिटला काय आलं? परचेस. मग परचेस इज ॲन एक्सपेन्सेस. मग इथं लिहा परचेस इज ॲन
एक्सपेन्सेस आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, काय गोज आउट, काय गेलं आपल्याकडून, कॅश. मग इथं लिहा कॅश गोज आउट. तर इतक्या सोप्या पद्धतीने 2 आस्पेक्ट तयार करू शकतात. पुढचं पेड सॅलरी, पेड म्हणजे देणे, काय दिलं, सॅलरी दिलं 2900, कर्मचाऱ्यांना सॅलरी दिली, कॅश आली का गेली, तर सॅलरी दिल्यामुळे कॅश जाणार, म्हणजे 2 नंबरचा अकाउंट क्रेडिटचा अकाउंट कॅश. कॅश कशामुळे गेली, तर सॅलरी दिल्यामुळे गेली. कशामुळे गेली, सॅलरी. मग पहिला अकाउंट सॅलरी अकाउंट. मग पहिला अकाउंट, 2 अकाउंट तुम्हाला ओळखता आले पाहिजे. पहिला अकाउंट सॅलरी अकाउंट आणि दुसरा अकाउंट कॅश अकाउंट. आता याचं वर्गीकरण करा. सॅलरी काय आहे, तर सॅलरी खर्च आहे. खर्च म्हणजे कोणता अकाउंट, खर्च आणि इन्कम, एक्सपेन्सेस आणि इन्कम कोणते अकाउंट असतात, नॉमिनल अकाउंट. मग सॅलरीला नाव द्या नॉमिनल अकाउंट. आणि कॅश आपल्याला माहिती आहे, कॅश आपला रिअल अकाउंट. रूल्स अप्लाय करा. नॉमिनल अकाउंट डेबिटला आलं, मग नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग लिहा डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि कॅश क्रेडिटला आलं, मग रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग इथं लिहा क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता कोणता अकाउंट डेबिट आणि कोणता अकाउंट क्रेडिट, तर सॅलरी अकाउंट पहिला म्हणजे डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. मग डेबिटमध्ये लिहा सॅलरी अकाउंट आणि क्रेडिटमध्ये लिहा कॅश अकाउंट. क्रेडिटमध्ये लिहा कॅश अकाउंट, क्रेडिटमध्ये लिहिला आपण कॅश अकाउंट. आता 2 आस्पेक्ट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग डेबिटला काय आलं, सॅलरी. मग सॅलरी इज ॲन एक्सपेन्सेस, सॅलरी इज ॲन एक्सपेन्सेस. आणि क्रेडिटला काय आलं, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग क्रेडिटला काय गोज आउट, कॅश. मग इथं लिहा कॅश गोज आउट. या पद्धतीने तुम्ही 2 आस्पेक्ट सोडू शकतात. लास्ट ट्रान्झॅक्शन रिसिव्ड इंटरेस्ट. रिसिव्ड शब्द आला, पेड म्हणजे देणे, रिसिव्ड म्हणजे मिळणे. मग काय मिळालं, इंटरेस्ट मिळालं. इंटरेस्ट म्हणजे व्याज. आपल्याला व्याज मिळालं, किती मिळाला, 4000. मग 4000 इंटरेस्ट तुम्हाला मिळालं. मग मला सांगा कॅश तुमच्याकडे आली का गेली, 4000 इंटरेस्ट मिळाला, कॅश आली आपल्याकडे. मग कॅश आली म्हणजे पहिला अकाउंट कॅश अकाउंट डेबिट. मग पहिला अकाउंट कॅश, मग पहिला अकाउंट कॅश अकाउंट. आता कॅश कशामुळे मिळाली, तर कॅश मिळाली इंटरेस्टमुळे. मग इथं लिहा दुसरा अकाउंट इंटरेस्ट अकाउंट, दुसरा अकाउंट इंटरेस्ट अकाउंट. आता वर्गीकरण करा. कॅश आपल्याला माहिती आहे, कॅश आपला रिअल अकाउंट आहे. मग कॅशच्या समोर लिहा रिअल अकाउंट. आणि इंटरेस्ट, इंटरेस्ट हा आपला मिळाला आपल्याला, इन्कम आहे. मग इन्कम म्हणजे कोणते अकाउंट असतात, एक्सपेन्सेस आणि इन्कम नॉमिनल अकाउंट असतात. मग इथं लिहा नॉमिनल अकाउंट, पण आपण इथं लिहिणार नॉमिनल अकाउंट. आता रिअल अकाउंट कॅश, डेबिटचा नियम वापरायचा. मग रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन. मग इथे लिहा डेबिट व्हॉट कम्स इन. आणि नॉमिनल अकाउंट क्रेडिटला आलं, मग नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम. मग नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम काय, क्रेडिट ऑल इन्कम. मग इथं लिहा क्रेडिट ऑल, क्रेडिट ऑल इन्कम. कोणता अकाउंट डेबिट आणि कोणता अकाउंट क्रेडिट, कोणता अकाउंट डेबिट आणि कोणता अकाउंट क्रेडिट. तर 1 मिनटं फक्त. तर पहिला कॅश अकाउंट डेबिट आणि इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. मग डेबिटमध्ये लिहा कॅश अकाउंट आणि क्रेडिटमध्ये लिहा इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट. आता 2 आस्पेक्ट, डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिटला काय आलं, कॅश आलं. मग लिहा कॅश कम्स इन. क्रेडिट ऑल इन्कम. मग क्रेडिटला जे आले ते इन्कम आहे. मग काय आलं, इंटरेस्ट. मग लिहा इंटरेस्ट इज ॲन इन्कम, इंटरेस्ट इज ॲन इन्कम. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण डिटेल ॲनालिसिस करू शकतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये
पहिले सोडवताना त्याच्यामध्ये कोणते 2 अकाउंट आले ते ओळखा. ते ओळखण्यासाठी काय करायचं, प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि त्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुमच्याकडे कॅश येत आहे का जात आहे एवढं चेक करायचं. कॅश आली तर कॅश अकाउंट पहिला म्हणजे डेबिटचा, आणि कॅश गेली तर कॅश अकाउंट 2 नंबरला द्यायचं क्रेडिटचं. तर या पद्धतीने 2 अकाउंट ओळखा, त्यांचं वर्गीकरण करा. त्यांना वर्गीकरण केल्यानंतर डेबिट आणि क्रेडिटचा रूल अप्लाय करा. पहिल्या अकाउंटला डेबिटचा रूल अप्लाय करायचा आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिटचा रूल अप्लाय करायचा. आणि त्याच्यानंतर कोणता अकाउंट डेबिट कोणता अकाउंट क्रेडिट, तर पहिला अकाउंट जो असेल तो नेहमी डेबिटला जाणार, दुसरा अकाउंट नेहमी क्रेडिटला जाणार. आणि हे केल्यानंतर 2 आस्पेक्ट याच्यावरून तयार करायचे. मग बघा, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिटला काय आलं कॅश, मग इथं कॅश कम्स इन. इथं क्रेडिट द गिव्हर, मग क्रेडिटला काय आलं कॅपिटल, मग कॅपिटल द गिव्हर नाही म्हणत आपण, तर कॅपिटल कोण आणतं प्रोप्रायटर, मग प्रोप्रायटर इज गिव्हर. या पद्धतीने तुम्ही डिटेल ॲनालिसिस करू शकता. तर पुढच्या लेक्चरला आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. थँक्यू.